ही घटना आहे 2020 मधली। कोरोनामुळे संपूर्णपणे देशभर लॉकडाऊन। जो भेटेल त्या मार्गानं ज्याच्या त्याच्या गावी पळत होता। त्या लॉकडाऊनमध्ये आणि हे कमी की काय तर जोडीला त्या मे महिन्याच्या गरमीत कामधंद्याशिवाय राहणं मध्यम वर्गाला परवडण्यासारखं खरंच नव्हतं। मी पण यातलाच एक कसाबसा गावी आलो। आल्या आल्या ग्रामपंचायतीनं नियमांची यादी दिली आणि 14 दिवस विलगीकरणातच आमच्या शेतातल्या घरात राहायची ताकीद देण्यात आली। तिकडं मी एकटाच। तसं तिथं एकटं राहायचा अनुभव होता मला, पण असं कैद्यासारखं नाही। घरून नाश्ता जेवण सगळं वेळेवर यायचं। नशिबानं मोबाईल नेटवर्कनं साथ दिली होती। दिवसभर मोबाईल लॅपटॉपवर थोडं वर्क फ्रॉम होम आणि जेवल्यावर झोपणं हा दिनक्रम ठरला होता। तिथं माझं लक्ष सारखं वेधून घेत होतं ते अंगणासमोरील तात्याच्या आंबराईत दिसणारे रसाळ केशरी तांबूस रंग चढलेला आंब। पण भीती होती ती तात्याची, जानू तात्या। जिता जागता 65-70 वयाचा राक्षस माणूस। 6 फूट उंच सावळा रंग, रागीट लाल भडक डोळं, पिळदार मिशा, बंडीवर कब्जा धोतर, पायात कोल्हापुरी चप्पल, हातात काठी, असा पेहराव। अख्खा गाव टरकून असायचा तात्याला। मुलं परदेश शिकायला गेली ते तिथंच स्थायिक झाली। बायकोच्या मृत्यूनंतर तात्याजवळ उरली ती फक्त ही जंगलातली आमराई। या एकटेपणाला कंटाळून आणि आमराईची मशागत राखण करता यावी म्हणून तात्यानं गावात राहणं सोडलं आणि या आमराईतल्या घरी ते गेले 8-10 वर्ष राहत होते। हे सर्व असं असताना देखील मला काय आंब्याचा मोह आवरला नाही। मी ठरवलं की रात्री 12 नंतर तात्या झोपी गेलं की आमराई शिरून आंब चोरायचं। तसंही 2 दिवस झालं तात्या दिसले नव्हते। बाहेरगावी कुठंतरी गेले असतील असा माझा अंदाज होता। ठरल्याप्रमाणे रात्री आमराईत शिरलो। हातात एक बारका टॉर्च होता। काळा कुट्टा अंधार पडला होता। झाडाखाली मला एक आंबा पडलेला दिसला। तो उचलण्याकरता खाली वाकलो, तोच एक घोगरा आवाज कानी पडला, कोण आहे रे तिकडे? हातात कंदील घेऊन तात्या रागात लालबुंद डोळ्यानं माझ्याकडे बघत होता। मी लगेच त्याची माफी मागितली। पडलेलं फळ दिसलं म्हणून उचललं होतं अशी सारवासारव केली। तात्याने मला ओळखलं। कधी आलास विचारपूस केली। थांब तुला थोडा आंब देतो असं बोलत ते घराकडे वळालं। मी आश्चर्याच्या धक्क्यात होतो। एवढा खवीस वृत्तीचा म्हातारा आज विचारपूस करतोय। कदाचित एकटं राहावं लागत असल्यामुळे स्वभाव तर बदलला असेल असं वाटलं। मी पण आंब भेटणार म्हणून त्याच्या मागोमाग चालू लागलो। घर येताच तात्या बाहेरच थांब, आत यायची गरज नाही, माझ्या परवानगीशिवाय यायचंही नाही। लालबुंद डोळ्याच्या भयानक नजरेचा कटाक्ष टाकत तात्या गुरगुरला। कदाचित आंब्याची साठवण दाखवायची नसेल त्याला। मी अंगणातच थांबलो। विलक्षण थंडी होती आणि एक विचित्र दुर्गंध पसरला होता त्याच्या अंगणात। जाऊ दे, आपल्याला आंबा भेटणार आहेत। तात्यानं अर्धा डझन आंब दिलं। ते घेऊन मी रात्रीच्या 1च्या सुमारास घरी आलो। सकाळचं आंब खायचं या बेतानं आंब घरातल्या कोपऱ्यात ठेवलं। दुसऱ्या दिवशी जेवताना मला त्या आंब्याची आठवण झाली। तसं ती घ्यायला गेलो, पण बघतो तर कालचं सर्व रसाळ कोळसर तांबूस आंब एका रात्रीत काळ पडून त्यावर किडं रेंगाळत होतं। मला रावलं नाही, बाहेर आलो। तात्यानं या बाबतीत विचारेन या हेतून घरी जायचं ठरवलं। अंगणात पोचलो, दार उघडं होतं। तात्यासने हाक मारली, काहीच उत्तर आलं नाही। थोडा वेळ बाहेरच थांबलो। तात्याने बजावलं होतं घरात यायचं नाही।
खूप वाट बघून राहुलं नाही म्हणून घाबरतच घरात शिरलो. पुन्हा तीच दुर्गंध, काळोख, अंधुकसा उजेड, जिकडं तिकडं धूळ, पालापाचोळा, कोळ्यांची जाळी. बाहेरून एवढी सफाई आणि घरात असं मला काही समजत नव्हतं. मी तात्या तात्या अशी हाक मारत आतल्या खोलीत गेलो आणि समोरचं दृश्य बघून छातीत धस्स झालं. भीतीचा शहारा संपूर्ण अंगातनं गेला. क्षणार्धात संपूर्ण अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या आणि पाय लटपटू लागलं. समोर तात्या लाकडी खुर्चीत बसले होते. बोबळं नसलेल्या पांढऱ्या डोळ्यांनी माझ्याकडं पापणीनं हलवता माझ्याकडे बघत होतं. डोक्यातून रक्त वाहून चेहऱ्यावर येऊन सुकलं होतं. गाल, ओठ, मानेचं मांस वरबाडून टाकल्याप्रमाणे बाहेर गळत होतं. त्यावर किडं रेंगाळत होतं. संपूर्ण शरीर पांढरं पडलं होतं. कपडे जागोजाग फाटली होती. मी धडपडून बाहेर पडण्यासाठी मागं वळलो. माझ्या मागं तात्या उभं होतं. खांद्यावर हात ठेवला आणि एक कर्कश आवाज काढून ते म्हणायला लागले, येऊ नगच म्हणलं होतं ना तुला. मी तिथंच बेशुद्ध पडलो. जशी जाग आली आणि उठलो आणि गावाकडं पळत सुटलो. वाटेत तात्यांचं घर लागलं. अंगणात खूप गर्दी होती. तिथं गावाची 2 जाणती माणसं कुजबुजत होती. तात्या सडला आहे, त्यावरनं वाटतंय मरून महिना झाला असेल. तात्या गेला त्याचं जायचं वय होतं, पण त्या तरण्या ताट्या पोराचं वाईट झालं. या गर्दीतून बाहेर पडून घराची वाट धरली तर एक शवयात्रा चालली होती. 1-2 जणांना विचारलं, कोणी लक्ष द्यायला तयार नाही. तिरडीवर डोकावून बघितलं तर मीच निश्चित पडलो होतो.